दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अरुण मारुती जाधव, जिल्हा परिषद सदस्य कसबा वाळवे, जिल्हा परिषद मतदारसंघ कोल्हापूर, जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व पशुसंवर्धन समिती सदस्य, अध्यक्ष राधानगरी तालुका संजय गांधी निराधार समिती, गटनेते जिल्हा परिषद शिवसेना. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि खासदार धनंजय महाडिक एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी खासदार धनंजय महाडिक आणि डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांची नुकतीच झालेली भेट या चर्चेला अधिक बळ देणारी ठरत आहे. या भेटीत गोकुळ दूध संघाच्या सत्तेसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. त्यामध्ये बंटी पाटील यांना विधान परिषदेत संधी देण्याबाबत तसेच गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावर महाडिक परिवाराचा उमेदवार असावा अशा स्वरूपाची प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एक दिवस आधी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांची भेट होते, तर दुसऱ्या दिवशी के.डी.सी.सी. बँकेच्या सभेत आमदार सतेज पाटील म्हणाले की आमदार अमल महाडिक आणि माझ्या वरचेवर भेट होत असते असे धक्कादायक वक्तव्य करतात. यातून सध्या असे दिसून येते की येणाऱ्या काळात गोकुळमध्ये पाटील महाडिक एकत्र येतील. गोकुळ निवडणूक नेहमीच जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. त्यामुळे या संभाव्य आघाडीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास निवडणुकीत मोठे आव्हान निर्माण होऊ शकते असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान या चर्चेबाबत अधिकृत पातळीवर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसली तरी आगामी काळात या घडामोडींना अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळ निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.